नमस्कार. लोकमान्य सेवा संघ पार्ले या आमच्या संस्थेच्या ऑनलाईन कार्यक्रमात मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर हा आठवडा वन्यजीवन सप्ताह म्हणून आपण साजरा करतो. 68 वर्षांपूर्वी म्हणजे 1952 मध्ये या सप्ताहाची सुरुवात झाली होती. डॉक्टर दीपक आपटे आणि श्री केदार गोरे यांचा विस्तृत परिचय मागील आठवड्यात करून दिलेलाच आहे. त्यामुळे अजून वेळ न दवडता या महानुभावांबरोबर आज आपण भारताचा राष्ट्रीय पशु वाघ याच्या संवर्धनाविषयी आणि संरक्षण प्रकल्पांविषयी गप्पा मारणार आहोत. नमस्कार डॉक्टर आपटे. नमस्कार केदार दादा. नमस्कार. केदार दादा, तुझ्यापासून पहिली सुरुवात करतो. वाघाशी तुझं नातं फारच घनिष्ठ आहे. कॉर्बेट फाउंडेशनचा तू डायरेक्टर आहेस. गेली 10-11 वर्ष तू ही जबाबदारी स्वीकारली आहेस आणि ही संस्था प्रामुख्याने टायगर कन्झर्वेशन किंवा टायगरच्या संरक्षण किंवा अधिवासाच्या गोष्टींबद्दल काम करते. तर साधारण हे सगळं संवर्धन किंवा संरक्षण कसं चालतं, या संस्थेचा साधारण कामाचा काय साधारण आपल्याला परिचय करून देता येईल? तर साधारण कॉर्बेट फाउंडेशनचा जो व्याघ्र संवर्धन प्रकल्प आहे, कारण कॉर्बेट फाउंडेशन म्हणजे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हा भारतातला पहिला प्रकल्प होता, व्याघ्र प्रकल्प. तर याच्याबद्दल थोडी विस्तृत माहिती दिलीस तर तू बरं होईल. कॉर्बेट फाउंडेशन ही जी संस्था आहे ती 1994 साली सुरू झाली आणि कॉर्बेट नॅशनल पार्क जो भारतातला सर्वात पहिला डिक्लेअर झालेला नॅशनल पार्क आहे, तर त्या एरियापासून सुरू झाली आणि त्यामुळे त्याचं नाव कॉर्बेट फाउंडेशन असं ठेवलं गेलं त्यावेळेस. कालांतराने आम्ही अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली, परंतु नाव कॉर्बेट फाउंडेशनच राहील. तर जसं कॉर्बेट नॅशनल पार्क किंवा टायगर रिझर्वच्या आसपास आम्ही काम करतो, त्याचबरोबर आम्ही जर वाघाचे आदिवास पाहिले तर कान्हा बांधवगड जे सेंट्रल इंडियामध्ये आहे, कान्हा पेंच कॉरिडॉर आहे, बांधवगड संजय डुबरी कॉरिडॉर आहे, तो हे सेंट्रल इंडियाचा जो हा टायगर बेल्ट आहे त्या एरियामध्ये आम्ही काम करतो. नंतर काझीरंगा म्हणून जे आसाममध्ये टायगर रिझर्व आहे आणि एकशिंगी गेंड्यांसाठी अतिशय प्रसिद्ध नॅशनल पार्क आहे, तर तिकडे आम्ही काम करतो. नंतर वेस्टर्न घाटची काही ठिकाणं आहेत, पण ही प्रामुख्याने ही काही एरियाज आहेत जिथे आम्ही काम करतो. आता आमचं काम करण्याचा एक मेन अँगल असा असतो की कुठलाही आपण वाघाचा अधिवास पाहिला तर जरी आपण नॅशनल पार्क म्हटलं किंवा टायगर रिझर्व म्हटलं तरी त्यामध्ये नुसते काही प्राणी राहत नसतात, त्यामध्ये मनुष्यवस्तीही असते. आणि वाघ आणि मनुष्यवस्ती किंवा वाघ आणि मनुष्य यांना एकत्र कसं नांदता येईल हे आम्ही पाहण्याचा प्रयत्न करतो आणि तसे काही कार्यक्रम आम्ही तिथे राबवतो की जेणेकरून तिथल्या लोकांना ज्या काही सुविधांची गरज आहे त्या पुरवता येतील आणि त्यातनं त्यांना व्याघ्र संवर्धन किंवा ओव्हरऑल वन्यजीव संवर्धनाच्या जवळपास आणण्याचा प्रयत्न असतो. एक कोएक्झिस्टन्सचा एक घाट घातलाय असं म्हणायला हरकत नाही. ते कठीण आहे खूप, म्हणजे मी आपलं म्हणतोय कोएक्झिस्टन्स आणि कोएक्झिस्टन्स होतोय तिकडे असं अजिबात कोणी समजू नये. ते अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत आणि आपण त्याबद्दल आता बोलूच या कार्यक्रमामध्ये. तर अशा स्वरूपाचे काही आम्ही प्रोजेक्ट्स इकडे राबवत असतो आणि खूप चॅलेंजिंग आहे. गेली 11 वर्ष आता मी या संस्थेबरोबर काम करतो, पण संस्था गेली 25 वर्षाच्या वरती काम करते. तर एक मुख्य कार्यक्रमाविषयी मला निश्चित सांगावं असं वाटेल ते म्हणजे कॉर्बेट फाउंडेशन ज्या प्रोजेक्टसाठी म्हणजे जाणलं जातं असं मी म्हणेन की 1997 साली काय झालं की जेव्हा कॉर्बेट फाउंडेशनची स्थापना झाली त्यावेळेस कॉर्बेट लँडस्केपमध्ये वाघ होतेच पुष्कळ, पण त्यावेळेस त्यांच्याकडनं आणि आजही अनेक लाईव्हस्टॉक मारले जायचे, म्हणजे गाई म्हशी, तिथले काही घोडेही असतील, तर अशा प्रकारचे प्राणी ते मारले जायचे आणि त्याला जर पटकन कोणी कॉम्पन्सेशन दिलं नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटनी तर त्यावेळेस मग लोकांमध्ये अतिशय रोष येतो, खूप राग असतो वाघाविषयी किंवा इव्हन लेपर्ड्स विषयी, कारण लेपर्ड पण मारतात. आणि मग त्यावेळेस काय होतं की अरे माझं जे काय लाईव्हलीहूडचं साधन आहे ते जर वाघाने मारलं असेल आणि त्याचं जर कॉम्पन्सेशन मला डिपार्टमेंटकडनं मिळत नसेल
किंवा वेळेत मिळत नसेल, तर मी या वाघाला का राहू देऊ? म्हणून मग वाघाला त्या मारलेल्या कार्कसचं इथे विष घालून त्याला मारणं किंवा वॉटरला पॉइझनिंग करणं किंवा इलेक्ट्रिक म्हणजे अनेक प्रकारचे मग त्याला फाटे फुटतात की कशा प्रकारे त्या वाघाला तिथून नाहीसं करता येईल. आणि असे काही केसेस तिथे होत राहिले होते आणि ही मोठी समस्या होती, कारण हे नुसतं कॉर्बेटलाच होतं असं नाही, ते अनेक एरियाजमध्ये हा प्रकार तेव्हाही चालू होता आणि आताही थोड्याफार प्रमाणात चालू आहे. तर ते कसं थांबवता येईल यासाठी एक इंटरिम कॅटल कॉम्पन्सेशन प्रोग्राम 1997 साली आमच्या संस्थेने चालू केला आणि अतिशय छोट्या प्रमाणात चालू केला, कारण संस्थाही त्यावेळेस म्हणजे मनुष्यबळही कमी होतं आणि आर्थिक बळही कमी होतं. पण एक पाऊल पुढे टाकायचं म्हणून सुरू केला आणि त्यानंतर ते खूप सक्सेसफुल झालं. म्हणजे लोकांमध्ये काय झालं की 24 तासाच्या आत काहीतरी कॅश कॉम्पन्सेशन लोकांना मिळायला लागलं. सो एक जो मनात तीव्र राग असतो त्याला कुठेतरी आम्ही फुंकर घातल्याचा एक समाधान मिळालं की हा बाबा कोणीतरी आपल्याकडे लक्ष देतंय. फॉरेस्ट डिपार्टमेंट जरी डिले करत असेल तरी आपल्याकडे कोणीतरी लक्ष देतंय. आणि त्यानंतर मग काय झालं की हे म्हणजे ह्याचं या प्रोजेक्ट विषयी अनेक लोकांना माहिती झाली. WWF इंडियाने नंतर आम्हाला पार्टनरशिप ऑफर केली आणि मग 2 वर्षानंतर WWF इंडिया बरोबर आम्ही हे राबवायला लागलो आणि ते आजतागायत चालू आहे. आणि कॉन्फ्लिक्टच्या दृष्टीने जर म्हणायचं झालं तर ऑन अन ॲव्हरेज जवळजवळ फक्त कॉर्बेट टायगर रिझर्वच्या आसपास साधारण 800 तरी लाईफस्टॉक किल्स दरवर्षी वाघ आणि म्हणजे टायगर आणि लेपर्ड करतात. ही फक्त एका टायगर रिझर्वची गोष्ट सांगतोय मी. असे अनेक टायगर रिझर्व्ह आहेत, सगळीकडे हा कॉन्फ्लिक्ट आहे आणि हा जर अशा प्रकारे ऍड्रेस नाही केला तर ह्यातनं अनेक परिणाम आपल्याला पाहायला मिळतील आणि ते वाघांच्या जीवावर बेततं. सो असं एक थोडक्यात आमच्या कामाचा झासा आहे. त्याच्यानंतर मेडिकल प्रोग्राम्स आहेत, वेटरनरी प्रोग्राम्स आहेत, अनेक प्रोग्राम्स आहेत. डॉक्टर आपटे, अलीकडेच आपण BNHS चे म्हणजे BNHSच्या संचालक पदावरून निवृत्त झालात. साधारण 125, 130, 135 वर्ष ही संस्था काम करतीये आणि वन्यजीवन क्षेत्रातली पितृतुल्य संस्था आहे नक्कीच. व्याघ्र संवर्धन प्रकल्पातील तुमचे काही अनुभव आहेत का? किंवा व्याघ्र संवर्धन प्रकल्पात साधारण BNHS ने सुद्धा भरपूर फील्ड वर्क केलंय, तर याविषयी काही सांगू शकाल का? सगळ्यात माझं वैयक्तिक म्हणाल तर माझं काम ह्या विषयामध्ये नाहीये, कारण माझं पूर्ण करिअर हे पाण्याखाली समुद्रामध्ये मी केल्यामुळे तसा माझा टेरेस्ट्रियल याच्याशी फारसा कामाचा संबंध नाही आला. पण अर्थात BNHS मध्ये अनेक पोस्ट वरती गेल्या 28 वर्ष काम केल्यानंतर कॉन्झर्वेशन ऑफिसर पासून ते तर कुठल्या तरी कामाने एक जनरल ब्रॉड एक पर्स्पेक्टिव्ह म्हणतो या विषयाचा, तो माझा गेल्या 3 दशकामध्ये तयार झालाय या विषयाबद्दल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी फार लोकांना माहिती नाहीये की व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात ही BNHS मुळे झाली आणि त्याच्यामध्ये JC डॅनियल म्हणून आमचे पूर्वीचे क्युरेटर होते, जे आता हयात नाही आहेत दुर्दैवाने. पण त्यांनी 1970 साली एक पायोनियरिंग सायंटिफिक पेपर पब्लिश केला होता, स्टेटस ऑफ टायगर्स इन इंडिया म्हणून. तर तो रिपोर्ट जो आहे दॅट वॉज जो आपण म्हणतो तो पायोनियरिंग रिपोर्ट आहे की ज्याच्या बेसिसवरती व्याघ्र प्रकल्प जो सुरू झाला 70च्या दशकामध्ये. आणि ही माहिती फार लोकांना नाहीये की व्याघ्र प्रकल्प सुरू होण्यामागे BNHS इज वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन या देशामध्ये. कालानुसार असं झालं की BNHS हे जास्त करून सालीम अलींच्या नावामुळे पक्ष्यांच्या संदर्भात असल्यामुळे तो फोकस आमचा थोडा ऑर्निथॉलॉजी सेंट्रिक राहिला सुरुवातीच्या काळामध्ये. आणि तसं म्हणाल तर व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वे तसे आम्ही बरेच केले नॅचरलिस्टचे BNHS ने, अनेक पायोनियरिंग सर्वे आमचे आहेत. पण जसं आता फोकस काम हे जसं वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सारखी जी संस्था करते तशा प्रकारचं काम BNHS ने फार कधी व्याघ्र प्रकल्पाच्या संदर्भात नाही केलं. त्यातल्या त्यात महत्वाचा प्रोजेक्ट जो सध्या BNHS करते गेली 20-22 वर्ष, तो सेंट्रल इंडियन लँडस्केप मध्ये जो आहे, तिथे BNHS एक मोठं फील्ड ऑफिस आहे आणि तिथले साधारणतः 6 ते 7 प्रोटेक्टेड एरिया जे आहेत, मग ताडोबा, पेंच असेल, दोन्ही महाराष्ट्र, मध्य प्रदेश, नवेगाव, नागझिरा, बोर, मेळघाट, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये
बीएनएचएसचं एक मोबाईल एज्युकेशन युनिट जे आहे की जिथे आम्ही कम्युनिटी बरोबर काम करतो. आम्ही प्रोटेक्टेड एरियाच्या आतमध्ये नाही काम करत कुठे व्याघ्र प्रकल्पामध्ये. आमचं काम हे बाहेरच्या फ्रिंज एरियामध्ये तिथे राहणाऱ्या लोकांबरोबर आहे. त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने त्यांना कशी मदत करता येईल आणि त्यांचा एक सपोर्ट कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने आपल्याला कसा घेता येईल. तर तिथे संजय करकरे म्हणून आमचे जे शिक्षण अधिकारी आहेत की ज्यांचं काम भारतभर प्रसिद्ध आहे याच्यामध्ये, तर तो आमचा तो प्रयोग बघतात. बाकी आमचा म्हणजे बीएनएचएसचा व्ह्यू हा प्रोजेक्ट टायगरकडे एक फार वेगळ्या दृष्टिकोनात नाही की प्रोजेक्ट टायगर जो तयार झाला तो जरी वाघा संदर्भात जरी असला तरी ऍक्च्युली इट स्पीक्स अबाउट सेव्हिंग द लँडस्केप. आणि दॅट लँडस्केप इज इम्पॉर्टंट. कारण मग तो वेस्टर्न घाट असू देत किंवा सेंट्रल इंडिया असू देत किंवा ड्राय राजस्थानचे एरिया असू देत किंवा नॉर्थमध्ये असू देत, ऑल दिस फॉरेस्ट बेसिकली हे आपल्या रिव्हर्स नद्यांचे कॅचमेंट आहेत. त्यामुळे एक अपेक्स स्पीसीजच्या तुम्ही नावाखाली जर एक चांगलं लँडस्केप जर वाचवू शकत असाल तर आमची बेसिकली ऍडव्होकसी ही त्या दृष्टीने राहिली की तुम्ही फक्त वाघ म्हणून त्याच्याकडे बघू नका किंवा ती एक युटिलिटेरियन गोष्ट आहे म्हणून त्याच्याकडे बघू नका. तर वाघाला वाचवल्यामुळे त्याची जी परिसंस्था वाचते त्या परिसंस्थांमधून होणारे असंख्य फायदे आहेत मनुष्याच्या दृष्टीने, निसर्गाच्या दृष्टीने. तर आमचा उद्देश हा गेली 20-25 वर्ष हा तोच राहिलेला आहे की वाघाकडे असं वैयक्तिक न बघता एक सिम्बॉलिक स्पीसीज म्हणून एक तुम्ही लँडस्केपची बद्दल पॉलिसी लेवलला काम करा. केदार दादा, NTCA आपण बरेचदा ऐकतो, म्हणजे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी किंवा स्टेट फॉरेस्ट डिपार्टमेंट जी आपल्याकडे आहेत, वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे जी 80च्या दशकात एस्टॅब्लिश झालेली, त्यांचा टायगर टास्क फोर्स असं त्यांचं ते काम आहे. साधारण वाघ म्हणजे भारतीय वाघ आणि भारतातल्या काही बाकी स्पीशीज यांच्या संवर्धन किंवा संरक्षणाचा आपल्याला कितपत फायदा होतो, त्याला काही मोजमाप आहे का, त्याचे काही मापदंड आहेत का, आणि साधारण हे NTCA आणि WII हे एक्झॅक्टली काय काम करतं याबद्दल काही सांगू शकशील का? NTCA ची स्थापना साधारणपणे एक टास्क फोर्स, काय झालं तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती असेल की सारिस्का टायगर रिझर्व जे राजस्थानमध्ये आहे तिकडे सडनली असं आपल्या देशाच्या लक्षात आलं की अरे वाघच नाहीये, आणि मग त्यांनी भयंकर गजब झाला आणि मग सगळीकडे भयंकर टीका झाली, लोक वाटेल ते आरोप करायला लागले. आणि त्यानंतर मग त्यावेळेस जे आपले पंतप्रधान होते मनमोहन सिंगजी, तर त्यांनी एक टायगर टास्क फोर्स नेमली. त्याच्या चेअरपर्सन होत्या सुनीता नारायण आणि नंतर वाल्मिक थापर, माधव गाडगीळ सर आणि अनेक अजून 2 जण होते त्या टास्क फोर्समध्ये. तर त्यांनी मग नंतर रेकमेंडेशन दिलं की आता आपल्याला काय करता यायला, काय करायला हवंय. कारण तो जे सारिस्काचा एपिसोड होता त्यांनी सडनली डोळे उघडले लोकांचे आणि सरकारचे. कारण तोपर्यंत काय होतं की जरी कोचिंग होत होतं, वाघ मारले जात होते, तरी कोणी ऍक्सेप्ट करत नव्हतं. म्हणजे ऑल इज वेल कसं होतं तर तसा प्रकार तो चालला होता. तर त्यानंतर मग झालं की अरे बा आता ऑल इज वेल म्हणता येणार नाही, आता आपल्याला खरंच काहीतरी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. कारण कसं आहे की प्रॉब्लेम असेल तर जोपर्यंत प्रॉब्लेम ऍक्सेप्ट होत नाही तोपर्यंत सोल्युशन्स निघणार नाहीये. प्रॉब्लेमच नाहीये म्हटलं तर मग काय सोल्युशन्स निघण्याचा प्रश्नच येत नाही. सो टास्क फोर्सची फॉर्मेशन झाली आणि मग नंतर अनेक रेकमेंडेशन्स वगैरे आले. तर NTCA ची स्थापना वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या अंडर झाले, पण त्यानंतरचा काळात झालेली. आणि आता NTCA जवळजवळ जेवढे आपले टायगर रिझर्व्ह आहेत त्यांच्यावर त्यांचा सेमी कंट्रोल आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जरी टायगर रिझर्व्ह फॉर्म झालेले असले तरी ते मागेच डॉक्टर आपल्याने सांगितलं की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट हा स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर आपण त्याला इम्प्लिमेंट करायला लागतं. किंवा कुठलेही नॅशनल पार्क सँच्युरी डिक्लेअर होताना ते स्टेट गव्हर्नमेंट डिक्लेअर करतं. नंतर मग ते त्याचं अर्ध मॅनेजमेंट NTCA कडे असतं, ज्याच्यामध्ये त्याचं टेक्निकल सपोर्ट देणं किंवा फायनान्सेस प्रोव्हाइड करणं किंवा कपॅसिटी बिल्डिंग स्टाफची वगैरे, या अनेक गोष्टी असतात. आणि सगळ्यात मोठं काम जे NTCA करतं आणि आजच्या म्हणजे घडीला त्यांचं चालू आहे आणि गेली 10 ते 15 वर्ष चालू आहे ते म्हणजे ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन. आणि ह्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने त्यांच्यासोबत म्हणजे कोलॅबोरेशन आहे आणि त्यांनी हा सगळा प्लॅनिंग केलेला आहे.
म्हणजे जेव्हा पहिल्यांदा एनटीसीए मध्ये जे 2006 साली जे आपलं 1411 असे जे वाघ आपल्याला ह्या नंबर आढळून आला, तर ती पहिली एक्सरसाइज होती जी ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन एकदम सायंटिफिकली केली गेली होती. आणि पूर्णपणे त्याचं जे प्लॅनिंग होतं ते वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केलं होतं. त्यावेळेस अजूनही काही संस्था त्यात जोडल्या गेलेल्या होत्या. साऊथची डॉक्टर उल्हास कारंज जोडलेले होते आणि अनेक काही तज्ज्ञ मंडळी होती. आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की सायंटिफिकली सुद्धा म्हणजे कॅमेरा ट्रॅप्स लावून वगैरे आपण टायगरचे नंबर्स एस्टिमेट करू शकतो की आपल्या देशामध्ये किती टायगर्स आहेत. आणि असे दर 4 वर्षांनी मग करायचं ठरलं. सो इट इज नाव अन ऑन गोईंग एक्सरसाइज. आणि जरी 4 वर्षांनी नंबर्स डिक्लेअर होत असले तरी सुद्धा दरवर्षी रेग्युलरली प्रत्येक टायगर रिझर्व्ह मध्ये ह्या प्रकारचे नंबर एस्टिमेशन चालू असतं. आणि त्यांनी एक प्रकारे म्हणतो ना आपण की जसं आपण रेग्युलरली जाऊन डॉक्टरांकडे आपलं ईसीजी चेक करतो किंवा इतर काही टेस्ट करतो, त्या प्रकारे एक प्रकारची एक टेस्ट आहे की बाबा आपल्याकडे टायगर नंबर्स व्यवस्थित आहेत की नाही. आणि जर कुठे म्हणजे मागचा डेटा आपल्याला 2006चा डेटा आहे, त्यानंतर 2010चा डेटा मिळाला आहे, त्यात कम्पॅरिझन करून कुठे काही कमी जास्त झालंय, कुठे लक्ष देण्याची अधिक गरज आहे. तर ह्या गोष्टींचा एक रेग्युलर अभ्यास केल्यामुळे, शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केल्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी कळू शकतात. जसं आता लक्षात आलंय की यावर्षी म्हणजे 2018-19 साली जो टायगर एस्टिमेशन झालं, तर त्यावेळेस 2967 ही फिगर आली. आता ही 2967 फिगर म्हणजे जी आलेली आहे ती आतापर्यंत केलेल्या टायगर एस्टिमेशन मध्ये माझ्या मते सगळ्यात एक्झॉस्टिव्ह जे काम झालंय ते या 2018-19 झालेलं आहे. आता जर आपण कम्पेअर केलं 2006 ते 2018, ह्यामध्ये ऍपल टू ऍपल कम्पॅरिझन होत नाहीये अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे आपण असं म्हणू शकणार नाही की 2006 मध्ये फक्त 1400 वाघ होते आणि आता आपल्याकडे जवळजवळ 3000 वाघ आहेत. कारण 1400 वाघ जेव्हा आपण एस्टिमेट नंबर काढला त्यावेळेस आपण केवढी एरिया घेतली होती वाघाचा सर्वे करण्यासाठी, आणि आज किती म्हणजे मागच्या सर्वेला आपण किती घेतली, ह्यामध्ये तफावत आहे. आणि त्यामुळेच ऍपल टू ऍपल कम्पॅरिझन होणार नाही. तेव्हा जसं डॉक्टर आपटे मगाशी म्हणाले की किती नंबर्स आहे त्यापेक्षा आपल्याला हे गोष्ट महत्वाची असते की वाघ एक अपेक्स स्पीसीज आहे. आणि जेव्हा आपण वाघाला वाचवतोय तेव्हा वाघाचा अधिवास वाचवायचा आहे, वाघाचा प्रे वाचवायचा आहे, वाघाला मुबलक पाणी लागतं, त्यामुळे ते जे कॅचमेंट फॉरेस्ट आहे ते आपल्याला वाचवायचं आणि त्यामुळे ती पूर्णच्या पूर्ण इकोसिस्टीम आपण वाचवायचे. आणि हे प्लॅनिंग कुठल्याही एका टायगर रिझर्व साठी आपण करू शकत नाही, त्याला लँडस्केप लेवलचं प्लॅनिंग पाहिजे. म्हणजे आज जर आपण म्हटलं की ताडोबा अंधारी टायगर रिझर्व मध्ये आपल्याकडे काय असतील 150-200 वाघ आहेत, तर बाबा खूप वाघ आहेत तिथे, भरपूर आपण टुरिझम साठी जातो, आपल्याला सगळ्यांना वाघाचं सायटिंग होतं, व्हावा छान वाटतं. पण ह्याचा अर्थ असा नाही की त्याच्या आसपासच्या लँडस्केप मध्ये सुद्धा तितक्याच प्रमाणात वाघ आहेत. कारण जर आपल्याला म्हटलं ना की आपल्या घरी समजा एकदम 40 लोक येऊन थांबली, तर ती 40 लोक म्हणजे मुंबईसारख्या किंवा आपल्या शहरातल्या ठिकाणी ती नीट राहू शकणार नाहीयेत. कारण तेवढे रिसोर्सेस त्या घरामध्ये त्या 40 लोकांसाठी नाहीयेत, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. पण तीच जर 40 लोक आपण अख्ख्या सोसायटीमध्ये विखुरली गेली तर ती व्यवस्थित राहू शकतील. हा सिंपल फंडा वाघांच्या बाबतीत सुद्धा आहे की एका टायगर रिझर्वचा दृष्टिकोनात विचार न करता आपल्याला लँडस्केप लेवल विचार करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलायची आहेत, तरच ते कुठेतरी प्लॅनिंग जुळतं. तो वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असेल किंवा एनटीसी असेल ह्यांचं, कारण ह्या एनटीसी गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, फॉर्म्ड अंडर एमओईएफ. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया सुद्धा फॉर्म्ड अंडर एमओईएफ आणि पण इंडिपेंडंट रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. दे वर्क व्हेरी क्लोजली विथ द गव्हर्नमेंट. विषय निघालाच आहे तर साधारण टायगरच्या सेन्सस विषयी अशी खूप उत्सुकता असते की जी व्याघ्र गणना होते किंवा पूर्वी त्या व्याघ्र गणनेत असे म्हणजे मेसेजेस यायचे वेबसाईट्सवर वगैरे किंवा आपल्या महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये की बौद्ध पौर्णिमेला आपल्याकडे व्याघ्र गणना होते आणि मग त्याच्यात सगळ्या सिव्हिलियन्सना पण सहभागी केलं जायचं, त्याच्यासाठी थोडंसं ट्रेनिंग दिलं जायचं.
तर व्याघ्र गणनेविषयी काही सांगू शकशील का, की ही दरवर्षी होते? साधारण आपल्याला NTCA नुसार आता कळलं की 4 वर्षांनी एकदा पूर्ण हे सेन्सस होतं किंवा हा सर्व्हे होतो. पण साधारण हे महाराष्ट्राच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर हे एक्झॅक्टली कसं होतं? याची पद्धत काय असते? कोण करतं हे एक्झॅक्टली? आणि कधी असं म्हटलं जातं की 2 वर्षाचा टायगर असेल तर तो टायगर काउंटमध्ये येतो का 1 वर्षाचा असेल तर होतो? एक्झॅक्टली याला काय मापदंड असतात? कोणी तुमच्यापैकी कोणी आता सांगितलं तरी चालेल. ओके, तर आता जी सुरुवातीला व्याघ्र गणना व्हायची, मी असं म्हणेन की माझ्या लहानपणी किंवा मी कॉलेजमध्ये असताना जी व्याघ्र गणना व्हायची ती इंटरेस्टिंग होती आणि गमतीशीर होती. कारण त्यावेळेस तू म्हणतोस तसा की बुद्ध पौर्णिमेच्या आसपास 24 तास कुठल्या तरी पाणवठ्यावर थांबायचं आणि मग तिकडे येणारे वाघ असतील, बिबटे असतील किंवा इतर काही प्राणी असतील त्याची नोंद करायची. त्याच्यानंतर त्या रस्त्यांवर चालून जे ठसे उमटतात वाघांचे, त्या ठस्यांचा एक तर अगदी वरतून काचेवरनं त्याला ट्रेस करून त्याचा एक म्हणजे ट्रेस काढायचा किंवा POP वापरून त्याचा एक कास तयार करायचा. तर ही एक पद्धत होती आणि त्यातनं मग काही लोक तज्ज्ञ मंडळी होती की ती बघून सांगायची की बाबा हा नाही, हा वेगळा वाघ आहे, तो वेगळा वाघ आहे. पण कालांतराने ह्याच्यावर खूप लोकांची चर्चा झाली, अभ्यास झाला आणि असं लक्षात आलं की हे फुल प्रूफ नाहीये. म्हणजे ह्याच्यात एरर्स खूप येतात. ह्युमन एररचा चान्स खूप जास्त आहे. म्हणजे कोणीतरी जर अगदी परपेंडिक्युलर नाही पाहिलं असेल, लाईट कमी जास्त असेल, वाकडी हे ठेवली असेल, तर आपण असं पाहिलं तर आपला ट्रेस चुकणार आहे. तो चुकल्यानंतर जरी पुढचा ठसा त्याच वाघाचा असेल तरी आपल्याला 2 वाघ आपल्या काउंट प्रमाणे येणार आहेत, कारण आपण ते मॅच नाही करू शकणार आहोत. सो असे एरर्स घेऊन जर जेव्हा टायगर एस्टिमेशन व्हायचं तर तेव्हा ती संख्या किती बरोबर होती हे आता म्हणजे वादाचा मुद्दा राहील. सो ह्याला पर्याय काय? तर वाघाच्या अंगावरचे जे पट्टे आहेत ते युनिक असतात आणि एस्पेशली जे फ्लँक एरियातले असतात ते पटकन आयडेंटिफाय होतात की हा एक वेगळा वाघ आहे आणि तो एक दुसरा वाघ आहे. तर त्यामुळे काय झालं की कॅमेरा ट्रॅपची पद्धत आली, मार्क रिकॅप्चर मार्क. तर त्याच्यामुळे 2 कॅमेरे असे रस्ता असेल आणि 2 कॅमेरे समोरासमोर ठेवलेले असतात आणि ठरलेलं असतं की इथून जर रेग्युलरली वाघाची मुवमेंट असेल तर तिकडे आपण कॅमेरे ठेवायचे. इन्फ्रारेडनी ते जोडलेले असतात. तर तो वाघ क्रॉस झाल्यानंतर ऑटोमॅटिकली कॅमेरा ट्रिगर होतो, फोटो निघतो आणि मग ते फोटो कम्पेअर केलेले असतात की समजा व्यवस्थित फोटो आला असेल तर तो वाघ कुठेही असेल दुसरीकडे आणि एक सॉफ्टवेअर आहे तयार केलेलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने की त्याच्यामध्ये तुम्ही जे टाकल्यानंतर ते ऑटोमॅटिक मॅच करून देतं की तुम्हाला किती वाघ इथे आहेत, डुप्लिकेशन होणार नाही याची काळजी घेतलेली असते. आणि ऑफकोर्स ह्याच्यामध्ये हजारो लोक इन्व्हॉल्ड आहेत. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधले सायंटिस्ट इन्व्हॉल्ड आहेतच, पण वाघाचं रिसर्च करणारी जी इतर रिसर्चर्स आहेत तेही याच्यात इन्व्हॉल्ड असतात, व्हॉलंटियर्स असतात, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अनेक लोक असतात. इट्स अ रिगरस एक्सरसाइज आणि त्यातनं मग नंतर ठरवलं जातं की साधारण किती आहे. आय गेस केदारकडून बहुतेक कनेक्शन गेलं. आय गेस ते परत येतील. आपण तोपर्यंत डॉक्टर आपटे एक पुढचा प्रश्न घेऊया. साधारण गेल्या 10 वर्षात 670 फिगर आहे. ओके, हा कनेक्शन गेलं होतं का मध्ये? हा प्लीज गुड. येस, एक असं एक साधारण 25 सेकंद गेलं कनेक्शन. ओके. सो ही ऍव्हरेज फिगर आहे आणि एक्झॅक्टली कधी आपण धरणार नाही आहोत की ही एवढेच वाघ आहेत. त्याच्यामध्ये प्लस मायनस असणारच आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे की या फिगरवर कधीही आपण फार आनंदी झाला नाही पाहिजे आणि फार दुःखी झाला नाही पाहिजे. आपण एक जसा आपला कार्डिओग्राम काढतो त्याप्रमाणे या फिगरला आपण घेतलं पाहिजे. आणि आज जर आपल्याकडे 2967 ऍव्हरेज फिगर येत असेल तर आपण हे पाहायला पाहिजे की 2967 वाघ आपल्याकडे 50 टायगर रिझर्व्ह मध्ये विखुरलेले आहेत का फक्त 15 टायगर रिझर्व्ह मध्ये एवढे वाघ आहेत आणि बाकी ठिकाणी वाघ आहेत नाहीत, आपल्याला काही फरक पडत नाहीये. तर तसं होता कामा नये. आपल्याकडे जेवढा टायगर हॅबिटॅट आहे त्या प्रत्येक ठिकाणी वाघाचं अस्तित्व असलंच पाहिजे.
आपण केवळ 15-20 ठिकाणी वाघ आहे म्हणून आनंद मानून तेवढंच फक्त प्रोजेक्ट करायचं आणि नंतर आपलीच पाठ थोपटायची, हा भानगडीत कुठल्याच सरकारने पडू नये. आणि त्या दृष्टीने, कारण आपलं नाही तर आपण बरोबर प्लॅनिंग करू शकणार नाही. की आपण आता पाहिलं, उत्तराखंड आहे, मध्य प्रदेश आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे. हे 4 राज्य आहेत, तिथे उत्तम प्रकारे म्हणजे वाघाचं संवर्धन होत आहे, नंबर्स चांगले आहेत. पण बाकीची एरियाज आहेत, जसं अरुणाचल प्रदेश आहे, वेस्ट बेंगॉल आहे, ओडिसा आहे, झारखंड, छत्तीसगड, उत्तम टायगर हॅबिटॅट आहे. पण नक्षलिझम असेल किंवा काही पोचिंगचे इश्यूज असतील, ऑलमोस्ट नील वाघ आहेत काही ठिकाणी. तर मग असं का? आपण असे कुठलेच प्रयत्न करू शकत नाही आहोत का की ते जे इश्यूज आहेत ते आपण वन्स अँड फॉर ऑल नाहीसे करून तिथे सुद्धा वाघ म्हणजे फ्लरिश होतील असं पाहायला पाहिजे ना. सो देर आर लॉट ऑफ इश्यूज, म्हणजे अशा प्रकारे स्टडी होतो थोडक्यात. डॉक्टर आपटे, साधारण गेल्या 10 वर्षात किंवा गेल्या 15-20 वर्षात वाघाला खूप महत्व मिळतंय वाईल्ड लाईफ मध्ये, असं बरेचदा बघितलं जातंय. पर्यटन सुद्धा पूर्वी जंगल पर्यटन होतं, त्याच्यानंतर साधारण आजकालचं वाईल्ड लाईफ पर्यटन जर आपण म्हणायला गेलो, वाईल्ड लाईफ टुरिझम, तर याचं केंद्रीकरण सुद्धा वाघाकडे व्हायला लागलंय. म्हणजे 15 वर्षापूर्वी जाणारे, जंगल बघायला जाणारे जे आपल्याकडे पर्यटक होते, हे आता जंगल न बघता साधारण वाघ दिसतोय का याच्या मागे सफारीत लागलेले असतात. आणि मग त्याचे जे काही खेळ प्रत्येक व्याघ्र प्रकल्पात चाललेले आहेत, तर याविषयी तुम्ही काही सांगू शकाल का? तुम्ही गेली 30 वर्ष साधारण या सगळ्या संस्थांशी आणि जेणेकरून पर्यटन किंवा पर्यटक यांच्याशी तुम्ही नक्कीच संवाद साधलेला असेल. तर ऍज अ रिसर्चर किंवा ऍज अ एक्स डायरेक्टर ऑफ BNHS, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघाल, की याची काय मूलभूत कारणं काय आहेत? ऍक्च्युली टायगर टुरिझम जर तुम्ही म्हणाल तर इट्स अ बिग सर्कस, आणि त्याच्यामध्ये अनेक मोठे नावं इन्व्हॉल्ड आहेत. आणि कसं झालं की काही कालांतरानुसार लोकांना लक्षात आलं की टायगर कॅन बी अ गुड बिझनेस स्ट्रॅटेजी. जे कॉन्झर्वेशन अपार्ट, इट्स अ गुड बिझनेस स्ट्रॅटेजी टू स्केल अप टुरिझम. पण झालं काय ते करताना, की आपला सुरुवातीच्या काळात, म्हणजे आता हळूहळू ती विचारधारा हळूहळू बदलायला लागली. टुरिझम थांबलेलं नाहीये, पण विचारधारा किंवा त्याच्या मॉडेलमध्ये हळूहळू बदल यायला लागलाय. पण जेव्हा सुरुवातीला या टुरिझमचं जे एक्सप्लोजन झालं, ते एवढ्या अनरेग्युलेटेड फॅशन मध्ये झालं की अनरेग्युलेटेड टुरिझम इज ऑलवेज डेंजरस. मग ते फक्त टायगरच का, नक्कीच. ते तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती जा, आणखीन कुठल्या ठिकाणी कुठचंही. जा, ते जर रेग्युलेटेड टुरिझम नसेल आणि त्याला जर भेट देणारी लोकही तेवढी डिसिप्लिन नसतील वाईल्ड लाईफ एरियामध्ये, तर इट ऑलवेज गोइंग टू बी अ प्रॉब्लेम. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मग ते कॉर्बेट असेल, काझीरंगा असेल, रणथंबोर असेल, त्या ठिकाणी एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट आली की त्याचा ना त्यावेळी कधी कॅरिंग कॅपॅसिटीचा कोणी विचार केला. त्यामुळे आज तिथे असं होतं की एवढी पॉप्युलर डेस्टिनेशन मध्ये तुम्हाला जाणाऱ्या गाड्या लिमिटेड आणि येणारी लोकांची संख्या जास्त. मग डिमांड त्यामुळे रेशो. बरोबर. तो खूप इन्व्हर्स होता आणि अजूनही आहे. आणि शेवटी कसं आहे की सरकारला ते एक रेव्हेन्यूचं साधन झालं. मग तुम्ही आणखीन थोड्या गाड्या जास्त सोडा, मग आणखीन थोड्या गाड्या जास्त सोडा, असं करत करत नाव दिस हॅज बिकम टू अ पॉइंट वेअर टुरिझम इज अ सर्कस. म्हणजे तुम्ही ताडोबाची जर गोष्ट घेतली, महाराष्ट्रातलं बोलायचं झालं, केदारला आठवत असेल जेव्हा आम्ही कॅम्प घेऊन जायचो सुरुवातीच्या काळात ताडोबामध्ये, तेव्हा ताडोबाच्या आतमध्ये नॅशनल पार्क मध्ये त्यांचं एक डॉर्मेटरी होती जिथे आम्ही राहायचो. आणि पूर्ण ताडोबामध्ये तुम्ही पायी फिरू शकत होतात नेचर ट्रेल विद्यार्थ्यांना घेऊन. आजच्या तारखेला तुम्ही ताडोबामध्ये तसं करू शकता का? तुम्ही नाही. विचारही करू शकत नाही. कारण त्यावेळी ताडोबामध्ये वाघांची संख्याही एवढी नव्हती. म्हणजे जेव्हा तिथे नितीन काकोडकर फील्ड डायरेक्टर म्हणून आले, मला जे डिस्टिंक्टली आठवतंय, त्यांनी जे पायनियरिंग काम केलं तिथे, जे आत्ताचे आपले PCCF आहेत, त्याच्यानंतर तिथलं सिस्टमॅटिक जे कॉन्झर्वेशन केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिपार्टमेंटची पार्ट 100% थोपटा पाहिजे. फक्त ताडोबामध्ये नाही, पूर्ण भारतभर. म्हणजे जे काय आज तुम्हाला वाघ थोडेफार वाचलेले दिसत आहेत त्याच्यामध्ये त्यांचा 99% वाटा आहे. बाकी आम्ही जे रिसर्चर आहेत हे सगळे फेन्सवरती बसून स्टॅटिस्टिक्स मध्ये खेळून आकडे देणारी मंडळी आहोत आम्ही. पण ग्रासरूट लेवल जे वर्क करायला लागतं, जे ऍक्च्युअल तुम्हाला जाऊन पेट्रोलिंग करायचं, हे काम हीच लोक करतात.
तर असं जे काही काम काही काही ऑफिसरनी जे केलं डेडिकेटेड, आणि असं प्रत्येक प्रोटेक्टेड एरियामध्ये असे डेडिकेटेड डेकोरेटेड ऑफिसर्स आहेत. तर त्याच्यानंतर ताडोबामध्ये आज जवळजवळ 150 ते 150-200च्या आसपास म्हणजे त्या पूर्ण याच्यामध्ये टायगर तुम्हाला मिळतात. ब्रह्मपुरी आणि तो सगळा जो एरिया आहे कनेक्टेड ताडोबाचा तो. तर सडनली आम्ही तिथे पूर्वी किती टुरिस्ट जायचे, तिथे आमच्यासारखीच लोक जास्त जायचे विद्यार्थ्यांना घेऊन हे करण्याकरता. आज ताडोबामध्ये किती रिसॉर्ट आले, आज ताडोबामध्ये किती गाड्या चालतात. पण एक गोष्ट याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, जेव्हा आपण हे टुरिझम असं एखाद्या स्पीसीस सेंट्रिक तयार करतो, त्याचे अनेक पिटफॉल आहेत. म्हणजे उद्या दुर्दैवाने समजा जर हा टायगर प्रॉब्लेमॅटिक झाला किंवा त्याचा नंबर खाली गेला, तर मग त्या होणाऱ्या टुरिझमवरती त्याचा किती मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट होऊ शकतो ह्याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. फक्त टायगर संदर्भात नाही, अनेक स्पीसीजच्या संदर्भामध्ये. तो जसा तुमचा तो उमरेड करंडला मधला तो गेलेला जय, त्याच्या जय आल्यानंतर तिथे जे टुरिझम सडनली वाढलं आणि जय गेल्यानंतर तेवढ्याच वेगात टुरिझम हे नाहीसं झालं. इट्स अ क्लासिकल एक्झाम्पल. आणि याच्यामध्ये रिस्क कशी असते की जेव्हा आताचं टुरिझम मॉडेल आपण काय म्हणतोय की त्या टुरिझमचे बेनिफिट हे तिथे राहणाऱ्या लोकांना आजूबाजूला हे जास्त मिळालं पाहिजे, विच आय कम्प्लिटली अग्री. म्हणजे या टुरिझमच्या नावाखाली असंख्य लोक कोट्याधीश झाले. ऍक्च्युअल बेनिफिट तिथे राहणाऱ्या लोकांना किती मिळाले हा वादाचा मुद्दा आहे. त्याचा ऍक्च्युअल ऑडिट कोणीतरी केलं पाहिजे की तिथे राहणारे लोक जे ऍक्च्युअली टायगरच्या प्रॉब्लेममुळे अफेक्टेड आहेत त्यांनाच आता किती बेनिफिट मिळाला हा एक वादाचा मुद्दा आहे. हळूहळू ती विचारधारणा बदलायला लागली. त्याच्यानंतर प्रत्येक पार्कमध्ये टायगर फाउंडेशन तयार झाली, त्याच्यामध्ये हा रेव्हेन्यू जातो, त्यातला काही पैसा त्या आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांच्या कम्युनिटीच्या कामाकरता वापरला जातो. पण ते अजून आपल्याला खूप अंतर त्याच्यामध्ये कापायचं आहे. पण ही इकॉनॉमी जी आहे ही पूर्ण एक्सटर्नल इकॉनॉमी होऊन जाते. म्हणजे आता हा तुमचा कोरोनाचा कालावधी बघा, ज्याच्यामध्ये पूर्ण पीक टाइम मध्ये तुमचं टुरिझम बंद राहिलं. आज किती लोकांचं एम्प्लॉयमेंट जे प्युअरली टुरिझमवर डिपेंडिंग होतं. तुम्ही टायगर सोडा, जनरल टुरिझम इट हॅज व्हर्च्युअली कोलॅप्स. जे स्मॉल स्केल टुरिझम वाले तर जवळजवळ बँकरप्ट झाले याच्यामध्ये. त्यामुळे ही रिस्क जी राहते की जी एक स्पीसीज सेंट्रिक आपण जे टुरिझम डेव्हलप करतो आणि ते हाय एंड टुरिझम आहे. म्हणजे टायगर टुरिझम तुम्ही आज जर ताडोबाला जाऊन राहायचं म्हटलं तर माझ्यासारख्या मिडल क्लास माणसाला आज मी 4 दिवसाची टूर अफोर्डच करू शकत नाही ताडोबाची, विच मे कॉस्ट यू ऍटलीस्ट 1 लाख रुपीज प्लस. 5 स्टार 7 स्टार रिसॉर्ट यायला लागले. नक्कीच. आणि हेच लोकांनी कंट्रोल केलं रे टुरिझम. आज सगळीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला हेच सिनारिओ पाहायला मिळेल. त्यामुळे आय पर्सनली डोंट बिलीव्ह इन दिस काइंड ऑफ टुरिझम मॉडेल. माझा कायम या विषयामध्ये अतिशय कन्झर्वेटिव्ह व्ह्यू पहिल्यापासून राहिलेला आहे की तुम्ही टुरिझम करा, अवश्य करा, पण ते अशा याच्यापर्यंत नका करू की जे एका दिवशी असं फटकन कोलॅप्स होईल की त्याच्यामध्ये डिपेंडिंग असणारे असंख्य जॉब तुमचे विल बी ऍट स्टेक इन अ व्हेरी शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. आणि त्याची रिपोकर्शन फार आहेत. त्याची रिपोकर्शन अतिशय डीप आहे जी आपल्याला समजून घेतली पाहिजे. त्यामुळे आय एम बिट सिनिकल व्हेन इट कम्स टू दिस एंटायर टुरिझम बिझनेस. कारण टुरिझम इज अ पॉवर प्ले ऍक्च्युअली, व्हेरी ऑनेस्टली. नक्कीच. म्हणजे आपण किती जरी कम्युनिटी बेस्ड टुरिझमचे वगैरे ते सगळे आपण आयव्हरी टॉवर मध्ये बसून गप्पा मारतो. ते ऍक्च्युअली ग्रासरूटला इम्प्लिमेंट करताना त्याची जी चॅलेंजेस आहेत ती एनॉर्मस आहेत. आणि त्याच्यामध्ये कल्चरल ऍस्पेक्ट आहे. म्हणजे ते नुसतं टुरिझम म्हणून आपल्याला नाही बघून, आता आपल्या एखाद्या आदिवासी पाड्यामध्ये जर जाऊन राहायचं असेल त्यांच्याबरोबर होमस्टे मध्ये, तर वी हॅव टू ब्लेंड इन देअर कल्चर. आणि जोपर्यंत ती सेन्सिटिव्हिटी आपल्यामध्ये ऍज अ टुरिस्ट म्हणून येत नाही तोपर्यंत तो प्रॉब्लेम आहे. जो सेम प्रॉब्लेम वी आर फेसिंग इन सो मेनी प्लेसेस की वेअर कल्चरल कंटॅमिनेशन आपण जे म्हणतो जे होतं. कारण मी शहरात नाही येतो, माझं एक प्रकारची लाईफस्टाईल आहे, पण मी तिथे जाऊन जर माझी लाईफस्टाईल प्रमाणे जर राहायचा प्रयत्न केला त्या सेटअपमध्ये तर इट विल बी अ प्रॉब्लेम अँड इट इज अ प्रॉब्लेम. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. इट हॅज टू बी व्हेरी केअरफुली क्राफ्टेड स्ट्रॅटेजी. म्हणजे वाघ दिसायला लागले म्हणजे ताडोबा इज नाव काइंड ऑफ मॅड रश प्लेस. म्हणजे 6-6 महिने आधी तिथल्या स्लॉट बुक होऊन जातात. म्हणजे माझ्यासारख्या माणसाला वाटलं की आपण पुढच्या महिन्यात ताडोबाला जाऊन आहोत 2 दिवस, तर आय कॅनॉट गो टुडे. रात्री 12 वाजता चालू झाले की 2 मिनिटात फुल होऊन जातात. नक्कीच. म्हणजे इट्स कम्प्लिटली कमर्शियलाइज्ड. ऍक्च्युअली टुडे टायगर टुरिझम अँड कॉन्झर्वेशन बोथ आर कम्प्लिटली कमर्शियलाइज्ड इन माय पर्सनल व्ह्यू. याच पर्यटनाविषयी जर आपण विषय पुढे नेला तर सरकार किंवा आपलं स्टेट गव्हर्नमेंट किंवा स्टेट फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा ज्या संस्था ज्या साधारण या सगळ्या प्रोसेसशी निगडित आहेत
तर यांचं कुठेतरी म्हणजे यांचा काय एक्झॅक्टली रोल असू शकतो हे सगळं स्ट्रीमलाईन करण्यात, किंवा हे सस्टेनेबल मॉडेल कसं होईल, म्हणजे जेणेकरून अधिवासही राखता येईल, जेणेकरून याचं खूप कमर्शियल स्तोम माजवतोय असंही होणार नाही, आणि जे पर्यटनासाठी येणारे आहेत त्यांना कुठेतरी असाही फील येणार नाही की अरे कमोडिटिफिकेशनच होते, की अरे जंगल तर एवढं छान आहे, इथे पक्षी आहेत, इथे टायगर सोडून वेगवेगळे प्राणी आहेत, पण शेवटी गाईड आणि ड्रायव्हर आम्हाला दाखवतो काय, तर वाघच दाखवतो. तर हे चित्र बदलण्यामागे सरकार किंवा तिकडच्या संस्थांचं काय साधारण रोल असू शकतो? तुम्ही दॅट इज व्हॉट आय मीन, की जेव्हा तुम्ही एखाद्या फ्लॅगशिप स्पीसीज, आयकॉनिक स्पीसीजला घेऊन जेव्हा टुरिझम करता, तर ते कुठे तुमचं प्रॉस्पर होतं? आता रणथंबोर सारखी असेल किंवा ताडोबा असेल, की जिथे टायगर तुम्हाला गेला की दिसणार. म्हणजे त्याच्याकरता तुम्हाला काय नक्कीच. फारसे एफर्ट करायला लागत नाहीत. दॅट्स वाय दे नक्कीच. आर व्हेरी पॉप्युलर. आणि आज फोटोग्राफी ड्रिव्हन जे टुरिझम झालेलं आहे, की त्यांना बाकी हम्म. बघण्यामध्ये लोकांना इंटरेस्टच नसतो. बाकी तुमच्या आजूबाजूला काय आहे? हम्म. जोपर्यंत आपण हा फंडामेंटल शिफ्ट आणत नाही, वी हॅव टू शिफ्ट फ्रॉम टायगर टुरिझम टू नेचर टुरिझम. Yes. जोपर्यंत हा शिफ्ट येत नाही ना, तोपर्यंत हे असंच चालू राहणार. कारण आपल्याकडे का प्रोटेक्टेड एरिया कमी आहेत का? या देशामध्ये जवळजवळ 700 प्रोटेक्टेड एरिया आहेत. त्यातल्या किती प्रोटेक्टेड एरियामध्ये आपण आज जातो टुरिझमच्या दृष्टीने? तिथेही तुम्हाला वाईल्ड लाईफ पाहायलाच मिळतं ना. ठीक आहे, वाघ नाही दिसणार तुम्हाला, कदाचित तुम्हाला लेपर्ड नाही दिसणार. पण वाघ आणि लेपर्ड आणि हरिण आणखीन सांबारण हीच फक्त वाईल्ड लाईफ राहिलेलं आहे काय शिल्लक बघण्यासारखं? नक्कीच. असंख्य प्रकारचे पक्षी आहेत, असंख्य प्रकारची फुलपाखरं आहेत, असंख्य प्रकारचे किडे आहेत, वनस्पती आहेत. ते टुरिझम आपण डेव्हलप करायचा कधी प्रयत्नच केला नाही. त्यामुळे काही प्रोटेक्टेड एरिया हे आजही निग्लेक्ट प्रोटेक्टेड एरिया आहेत. उत्तम वाईल्ड लाईफ असून सुद्धा तिकडे कोण जात नाही. आणि काही प्रोटेक्टेड एरियामध्ये जत्रा लागलेली असते. तो हा जो डिव्हाइड झालेला आहे, हा दिस इज एक्झॅक्टली व्हॉट आय एम ट्राइंग टू से, की हे टायगर सेंट्रिक टुरिझम जे मॉडेल आपण प्रमोट केलं, त्याचे हे दुष्परिणाम आहेत. हे जर आपण नेचर टुरिझम जर पहिल्यापासून केलं असतं आणि आपण जर एक लिमिटेड त्याची कॅरिंग कॅपॅसिटी बेस्ड जर एक हे केलं असतं मॉडेल, तर आज तुम्ही पेंच महाराष्ट्रात जा. पेंच महाराष्ट्रामध्ये किती टुरिस्ट जातात? बोटावर मोजण्या एवढं जात असेल. पण पेंच महाराष्ट्राचं काय फॉरेस्ट आहे सुंदर. साल फॉरेस्ट तुम्ही जर पाहिलं तिकडचं, तर काय हम्म. अप्रतिम आहे. आज आपण फक्त खुरसापार आणि सिल्लारी तो पुढचा एरिया. आणखीन नाहीत का फॉरेस्ट? तर तुमचा जोपर्यंत हा लोड तुमचा बाकीच्या प्रोटेक्टेड मेळघाटमध्ये आज किती टुरिस्ट जातो? बोटावर मोजण्या एवढा जातो. पण काय सुंदर फॉरेस्ट आहे मेळघाटचं. म्हणजे मेळघाटमध्ये तुम्ही जर काही त्यांच्या ट्रेलवर जर चाललात, मग तो सिमाडो असेल किंवा रायपूरला जाणारा जो पूर्वीचा ट्रेल आहे, कोलकास. तर कोलकाता आहे, म्हणजे अनेक ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. काय अप्रतिम फॉरेस्ट आहे ते. पण ते आपला बघायचा दृष्टिकोनच आता आपण तो एवढं त्याचं ब्रँडिंग केलंय ना आता, आणि एवढं ते की टायगर म्हणजे टायगर दिसलाच पाहिजे, नाहीतर ते त्याच्यामध्ये सोशल अट्टहास मीडियावर झालाय. बन की अरे आम्ही गेलो 4 दिवस राहिलो आणि ताडोबामध्ये, दिसला नाही. व्हॉट इज हॅपनिंग विथ ताडोबा? फेल्ड इन लाईफ. काइंड ऑफ टुडे दॅट एंटायर बिझनेस ऑफ टुरिझम हॅज बिकम. ते आपल्याला नेचर सेंट्रिक टुरिझम करायला पाहिजे. इट शुड बी नेचर टुरिझम. आणि वी शुड लर्न टू अप्रिशिएट एव्हरी सिंगल पार्ट ऑफ नेचर. ऍब्सोल्युटली. केदार दादा, साधारण वाघासाठी जो अधिवास लागतो तो साधारण आपण मगाशी तू म्हणालास तसं की हा भारतात बऱ्याच ठिकाणी आहे. तसंच वाघाचं जी काही जीवनशैली आहे किंवा त्याचं जे काही जीवचक्र आहे, बायोसायकल आहे, याबद्दलही खूप चांगला रिसर्च किंवा याविषयी सगळी माहितीही आपल्याकडे असेल. मग साधारण पर्यटनामुळे वाघाला त्रास होतो का, किंवा वाघ जे नरभक्षक होतात किंवा त्यांचं नरभक्षक झाल्यानंतर त्यांचं नियोजन आणि मग त्याचं ते काही न्यूज मध्ये येतात, मग त्याचे वेगवेगळे अजेंडा त्याच्यातून राबवले जातात, तर याविषयी थोडं सांगशील का? का जे फायनली न्यूज मध्ये येतं तेच सामान्य माणसांपर्यंत पोहोचतं की अरे हे असं झालं, हे तसं झालं, आणि मग सामान्य माणूस त्याच्याविषयी थोडं विचार करायला लागतो की अरे हे कशामुळे होते, तर याविषयी थोडं सांगशील का? ऍक्च्युली आता जसे डॉक्टर आपटे म्हणाले की कॅरिंग कपॅसिटी सोडून आपण टायगर टुरिझम केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं वाईल्ड लाईफ टुरिझम केलेलं आहे, आणि ते फार महत्वाचं आहे. आपल्या इथे प्रकार असा आहे की टुरिझम, समजा आपण टायगर टुरिझम म्हटलं तर त्या टुरिझमच्या ऍक्टिव्हिटीज नेहमी ती स्टेट फॉरेस्ट डिपार्टमेंट इम्प्लिमेंट करत असतं.
रणथंबोरचा असेल, ताडोबाचा असेल, नाही तर अमुक ठिकाणचा असेल, मध्य प्रदेशचा असेल. पण तिथे आसपास येणारे जे रिसॉर्ट्स आहेत त्यांच्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा डायरेक्ट कंट्रोल काही नाहीये. तुम्ही जर टायगर रिझर्वच्या बाहेर एखादी गोष्ट लँड घेऊन जर उभारत असाल आणि जरी त्याचा परिणाम डायरेक्टली इनडायरेक्टली तुमच्या टायगर रिझर्ववर होणार असेल तरी त्याचं एनओसी साठी टायगर रिझर्वच्या मॅनेजमेंटकडे ते कधीच येत नाही. तर एक तर रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे एनओसी असेल किंवा पोल्युशन कंट्रोलकडे असेल, कोणाकडे असेल. सो प्रश्न असा येतो की आज कॉर्बेट सारख्या ठिकाणी 200च्या वर रिसॉर्ट्स आहेत. म्हणजे डॉक्टर आपटे सर्कस म्हणाले, मी तर त्याला मोठा मेलाच म्हणेन. मी कॉर्बेटला टायगर साठी लोकांनी जावं मी कधीच रेकमेंड करणार नाही, जरी मी कॉर्बेट फाउंडेशन मध्ये काम करत असेल तरी. कारण एक म्हणजे विचित्र परिस्थिती उडवून गेली. वास्तविक आज जर पाहिलं तर कॉर्बेटच्या लँडस्केप सारखा सुंदर लँडस्केप आपल्या देशात मिळणार नाही दुसरा. बेस्ट लँडस्केप. आणि बर्डिंगसाठी कॉर्बेट इज द बेस्ट, बेटर दॅन इव्हन भरतपूर. भरतपूरला वेटलँड्स आहेत, इथे तुम्हाला वेटलँड पण मिळेल, वुडलँड पण आहे, सगळं फॅन्टॅस्टिक. जवळजवळ 580 स्पीसीजच्या वर बर्ड्स आहेत. पण बर्डिंगच्या साठी कॉर्बेटला जाणारी फार थोडी लोक आहेत. जी वाघासाठी पाठी लागून दिल्लीकडची कुठून जी लोक जातात, अरे बापरे, त्यांनी तर भयानक परिस्थिती केलेली आहे. एनिवे, सो अशा जो प्रकारचं टुरिझम आहे त्याला लोकल लोकांना फायदा होतोय म्हणजे काय की झालंय काय की आता कॉर्बेट सारख्या ठिकाणी किंवा कान्हा सारख्या ठिकाणी असेल तर आसपासची जेवढी गावं आहेत, जे त्या गेट्सच्या जवळची गावं आहेत, तर त्यांचे सगळे धंदे आता टायगर टुरिझमवर अवलंबून आहेत. त्यांनी शेती पण करणं सोडून दिलंय अनेक लोकांनी, कारण शेतीतला जेवढा इन्कम येतो त्याच्यापेक्षा 4 पट इन्कम त्यांना जिप्सी चालवण्याने होतोय किंवा अजून काही दुकान टाकल्याने होतोय. आणि जेव्हा कोरोनासारखा काळ आला की जिथे बंदच झालं सगळं, मग काय करणार, फ्रस्ट्रेशन येऊ शकतं, पुन्हा कसं तिकडे जाणार, म्हणजे या गोष्टीचा अनेक कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. सो टुरिझम जोपर्यंत रेग्युलेटेड फॉर्म मध्ये असणार नाही तोपर्यंत इट इज गोइंग टू बी एक्स्ट्रीमली डिफिकल्ट. आणि पण एक नक्की की लोकल लोकांना याचा फायदा होतो आणि त्यांना जोपर्यंत वाघ वाचवल्याने मला पैसे मिळतात हे डोक्यात जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत ते वाघ वाचवण्याच्या दृष्टीने पावलंही उचलत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर आम्ही जेव्हा बांधवगड तुला माहितीये की बांधवगड अतिशय फेमस जागा आहे. ताला आणि त्या सगळ्या एरियामध्ये म्हणजे टायगर सोडून दुसरं काही बोललंच जात नाही. इथून फक्त 30-40 किलोमीटर पुढे गेलं आणि बांधवगडची एरिया संपली आणि मग शहडोल फॉरेस्ट डिव्हिजन लागलं, की जी तेवढंच चांगलं फॉरेस्ट आहे, तितकेच वाघ आहेत. पण तिथल्या एकाही माणसाला आज टायगरच्या दृष्टीने काहीही देणं घेणं नाहीये, कारण त्यांना त्या टायगर वाचवण्याचा कुठलाच फायदा नाहीये. त्यांच्यासाठी टायगरनी काय करतो, टायगर माझी गाय खातो, तिथले हरिण आहेत ती माझे शेत खातात, असेच त्यांचे कंप्लेंट्स आहेत. कारण त्यांचे ते प्रॉब्लेम्स आहेत ना जेन्युइन, त्यांना तिथे राहायचंय, ते राहिलेत अनेक वर्ष आणि राहतायत, त्यांचे ते प्रॉब्लेम्स अड्रेस झालेले नाहीयेत. सो त्यांच्या दृष्टीने वाघ हा म्हणजे नको आहे आम्हाला, वाघ त्रासदायक, प्रॉब्लेम्सच वेगळे आहेत. सो हे जे टुरिझम आहे एका ठिकाणी जे असं वेड्यासारखं कॉन्सन्ट्रेट झालंय, ते जर आपण डिवाइड केलं तर त्याने खूप फायदा होईल. आणि कॅपिटलिस्ट मेंटॅलिटीचं जे टुरिझम आहे ते ऍब्सोल्युटली आपल्याला कमी केलं पाहिजे. इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने जर कोणाची इन्व्हेस्टमेंट असेल, CSR मध्ये जर कोणाला करायचं असेल तर दॅट शुड बी एनकरेज्ड. पण माझंच आहे आणि मी हे करणार आणि मग मी लोकांना एम्प्लॉय करणार, हा वर्क होणार नाहीये. कारण तुम्ही काही झालं तरी एका ठराविक रकमेच्या वर त्या माणसाला पगार देत नाहीये. पण त्या माणसाला जर तुम्ही ट्रेनिंग दिलं आणि त्या माणसाला त्याची ऑलमोस्ट ओनरशिप दिली त्या टुरिझम व्हेंचरची, तर त्याचं एक आयुष्य सुधारेल, एक वेगळंच होईल. प्लस लोक जे येतील त्यांना वेगळे अनुभव असू शकतील, कारण टायगर रिझर्वचे कडक नियम इथे असणार नाही, तिथे वेगळ्या प्रकारचं वाईल्ड लाईफ एक्सपिरियन्स करता येईल, बर्डिंग करता येईल. सो अनेक गोष्टीचे पण हे सरकारी पातळीवर ह्या गोष्टींचा विचार आय डोंट नो होतोय की नाही, व्हायला पाहिजे, पण होतोय की नाही मी आता सांगू शकणार नाही. अनेक वेळा आम्ही प्रयत्न केलाय सुचवायचा, पण शेवटी गव्हर्नमेंटच्या दृष्टीने एक प्रकारे एक साचा असतो की म्हणजे मला असं जायचं तर मी असंच जाणार आहे. म्हणजे तिथे प्लॅन करताना सुद्धा मग ती सफारी कशी जाईल आणि गाडी कुठून जाईल ह्याच गोष्टीचा विचार होतो. सो एक वेगळ्या प्रकारचा विचार होण्याची जी गरज आहे ती आज दुर्दैवाने होत नाहीये, पण ह्याला पोटेन्शियल खूप आहे. आणि जसे आपटे म्हणाले की अनेक जागा आहेत
आणि त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे वाघ सोडून अनेक ठिकाणी आपल्याला वाईल्ड लाईफ एक्सपिरियन्स करता येऊच शकतं. आता तुझा दुसरा जो प्रश्न होता, एखादा वाघ नरभक्षक झाला तर काय होईल? अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर जर कन्फर्म्ड नरभक्षक वाघ किंवा वाघीण असेल, मॅनिटर ज्याला आपण कॉमन याच्यात म्हणतो, तर त्याला तिथून एलिमिनेट करायला पाहिजे. त्यात कुठल्याही प्रकारे अरे रे त्याचा जीव कसा घ्यायचा वगैरे हा विचारच आणता कामा नये. कारण जर तो एस्टॅब्लिश्ड मॅनिटर असेल तर तुम्ही काहीही करा, तो मॅनिटरच राहणार आहे. म्हणजे तो मॅनिटर का झाला वगैरे नंतरचे आपण कारण त्याचं शोधून काढू शकतो. कारण कारण ते अवनीचं जे प्रकरण झालं त्याच्यानंतर इतका गजब माजला अख्ख्या देशामध्ये, काय जगामध्ये. म्हणजे असं झालं की कॉन्झर्वेशन फ्रॅटर्निटी सुद्धा अनेक तुकड्यात डिवाइड झाली. आणि लोक चांगल्या चांगल्या लोकांना जे म्हणजे ज्यांनी आपलं आयुष्य अख्खं टायगर रिसर्च मध्ये आणि कॉन्झर्वेशन साठी दिलं, त्यांना अक्षरशः म्हणजे म्हणतात ना की ह्याच्या पिंजऱ्यात उभं केलं त्यांनी, आणि तुम्ही कसे आरोपीच्या. आणि तुम्ही काय आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करून वाटेल ते आरोप करायला सुरुवात केली. तर हे बरोबर नाहीये. कॉन्झर्वेशन आणि कंपॅशन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या खूप पक्क डोक्यात ठेवलं पाहिजे. आज आपण कुठल्याही आपण स्पीसीजला वाचवतोय, इंडिव्हिज्युअल टायगरला वाचवत बसलो तर आपल्याला ते अशक्य आहे. समजा प्रॉब्लेम टायगर असेल, इट हॅज टू बी एलिमिनेटेड. प्रॉब्लेम लेपर्ड असेल, इट हॅज टू बी एलिमिनेटेड. देर इज नो सेकंड थॉट अबाउट इट. आणि मग त्याला NTCNA वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या अंडर त्याला निकष घालून दिलेले आहेत, ज्याला SOP म्हणतात. SOPs आहेत की काय केलं पाहिजे. चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन ऑफ द स्टेट इज एम्पावर्ड टू टेक डिसिजन्स. फक्त एवढंच आहे की डिसिजन घेताना त्यांनी तो सायंटिफिकली विचार करून घ्यायला हवाय. आणि जसं काही खान सारखी लोक होती की ज्यांना बोलावलं गेलं त्याला शूट करून मारायला, तसं करायला नको होतं. हे स्पष्ट माझं मत आहे. आपल्याकडे कपॅसिटी आहे आणि नसेल तर आपल्या डिपार्टमेंटची कपॅसिटी वाढवली पाहिजे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही बाहेरच्या माणसाची गरज लागली नाही पाहिजे बोलवायला आणि अशा प्रकारचं हे करून द्यायला. आणि म्हणून तर टीका झाली. सो आय थिंक दॅट्स ऑल ऑन दिस क्वेश्चन. साधारण सामान्य माणूस जेव्हा जसं डॉक्टर आपटे म्हणाले की जंगल टुरिझम वाढवला पाहिजे किंवा नेचर टुरिझम वाढवला पाहिजे, तर सामान्य माणूस जेव्हा जंगलात जातो किंवा वाईल्ड लाईफ मध्ये जातो, वाईल्ड लाईफ टूरवर जातो, तर त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत? की साधारण हे पर्यटकांकडून काही अपेक्षा असतील का, किंवा त्यांनी कसं वागलं पाहिजे, किंवा त्यांनी काय वेगळेपणा त्यांचा असा हे केला पाहिजे की जेणेकरून ह्याचं कमोडिटिफिकेशन कुठेतरी कमी होईल? सरळ असं आहे की मी नेहमी प्रश्न विचारतो. अनेक वेळा जेव्हा सफारी जातो, जे गाईड्स असतात त्यांना नेहमी आम्ही विचारतो की तुम्ही इतर गोष्टींबद्दल का नाही सांगत? तुमचं आज शिरल्यापासनं कल कौन से एरिया में गए थे, वो वाला देखा था क्या आपने, हे प्रश्न सुरू होतात. पण असं विचारतच नाही की बाबा तुम्ही गोल्डन बॅग वुडपेकर पाहिला होता का, किंवा रॅकेट हेड रॉंगो पाहिला का, किंवा इथून कुठलं फुलपाखरू. हे प्रश्न येतच नाही. विचारतो असं का? तर जो टुरिस्ट जातो तो टुरिस्ट सुद्धा हेच प्रश्न त्यांना विचारायला भाग पाडतो. फार कमी लोक असे असतील की जे टायगर रिझर्व मध्ये गेल्यावर सांगतील की मला वाघ दिसत असेल तरी मला वाघ नाही बघायचं, मला दुसरं काहीतरी बघायचं. तर असं काही म्हणजे लोकांना माझं सांगणं हेच असेल की ऑफकोर्स जर कुठे टायगर दिसत असेल तर तुम्ही बघूच नाही आणि मग दुसरं पाहावं असं काही होणार नाही. कारण मीही करणार नाही आणि कोणीच करणार नाही. पण त्याचा अट्टहास होऊ नये. कारण अनेक वेळा आम्ही पाहिले की वाघ बघण्याच्या दृष्टीने बघताना इतकी झुंबड उडते, लोक म्हणजे गाड्यांची टक्कर होते, अनेक लोक गाड्यांमधनं पडतात खाली, इजा होऊ शकते. इट कॅन बी अ डिझास्टर ऍक्च्युली. कारण वाघ जवळ असताना असं काही झालं तर ते भयानक होऊ शकतं. सो बघितल्यानंतर जर तुमच्याकडे दुर्बीण असेल त्यातनं बघा, लेन्स चांगली असेल तर त्यातनं फोटो काढा, पण त्याच्यानंतर दुसरंही काही बघण्याचा एक्सपिरियन्स घ्या. कारण फॉरेस्ट म्हणजे काही फक्त टायगर नसतो. आणि असं केल्याने त्या गाईडना किंवा त्या ड्रायव्हरना सुद्धा कळेल की बाबा अशी पण लोक आहेत, ते सुद्धा एनकरेज होतील की तुम्हाला काहीतरी दुसरं दाखवतील. त्यामुळे जसं डिमांड आहे ना तसं सप्लाय होत असतं. जसं आपण जाऊन भाई अभी पहिले टायगर दिखाओ, हा जर तुम्ही त्याच्याकडे डिमांड केली गेल्या गेल्या, तर तो तरी काय करणार आहे बिचारा. तो 400-500 रुपये आणि आता तर ते पैसे एवढं तुमच्याबरोबर आलेला आहे आणि इज एक्सपेक्टिंग सम टिप
टीप असते त्याची. हा, बरोबर. तर त्याच्यावरच तो त्याचा पोट आहे ना, शेवटी नक्कीच. तो तेच करणार जे तुम्ही मागितलं. तो लोकांनी पण दुसरं काहीतरी बघण्याचा विचार केला पाहिजे. आता ते सेलिब्रिटी टायगर्स झालेत की आता प्रत्येक पार्कमध्ये एक 2-2, 3-3 जसं शाहरुख खान, सलमान खान असे सेलिब्रिटीज असतात, तसे आता प्रत्येक पार्कचे स्वतःचे सेलिब्रिटी टायगर्स आणि टायग्रेसेस आहेत. त्यामुळे हे पिक्चर जरा कठीण आहे. परिस्थिती काय काय याच्यामध्ये अशी आहे की लोकांना आपली वंशावळी माहिती नसेल, पण त्या 100% वाघाची वंशावळी 100%. माहिती असते आणि त्याच्यावरती तिथे चर्चा होतात. म्हणजे हे एवढं फ्रस्ट्रेटेड तुम्ही टुरिझम आपल्या डॉक्टर इथे मगाशी म्हणालात की झालेलं आहे. जय आणि याच्याविषयी तुम्ही जसं म्हणालात की तो नागझिरा कॉरिडॉर मधला होता, तिथून ट्रॅव्हल करून तो उमरेडला आला आणि नंतर उमरेडमध्ये हे सगळं झालं. आणि म्हणजे त्याची वंशावळ खरंच म्हणजे सोशल मीडियावर इतकं बोललं जातं त्याच्यावर, इतके ब्लॉग्स लिहिले जातात, म्हणजे अगदी रणथंबोरच्या डायनेस्टी पासून साधारण ताडोबाच्या आत्ताच्या बछड्यांपर्यंत की काय कसं कसं काय कुणी म्हणजे किती जनरेशन झाल्या, तिची किती लिटर्स आली, मग त्याचे वर्ल्ड रेकॉर्ड आणि हे म्हणजे हे तर भरपूर म्हणजे सोशल मीडियावर होतं. साधारण थोडासा पुढच्या प्रश्नाकडे येतो की हे जर सगळं आता असं आहे आणि याचं असं साधारण असं पिक्चर आहे, तर सरकार म्हणून ह्याच्यात जर बदल करायचे असतील तर किती हस्तक्षेप करणं गरजेचं आहे? की सरकारला कुठे टुरिझम पॉलिसीज बदलण्याची गरज आहे? कारण का साधारण आपण म्हटलं की टुरिझम मध्ये इन्व्हॉल्व्ह होणारी माणसंही खूप आहेत, त्याच्यातले स्टेक होल्डर्स खूप आहेत. जसं डॉक्टर आपटे म्हणाले तसं की त्यांना त्याचा रेव्हेन्यू खूप आहे, सरकारला त्याच्यातून भरपूर रेव्हेन्यू मिळत आहे. तर मग हे असं कंट्रोल्ड कसं काय करायचं, म्हणजे हे कसं आणि कोणी थांबवायचं? खरं सांगशील तर ना, हे आत्ता थांबणं किंवा कंट्रोल करणं कठीण आहे. म्हणजे मला नाही वाटत कुठलंही सरकार हे करू शकेल. पण एवढं नक्कीच करता येईल की बघ, तू जर टायगर टुरिझमचे पॉप्युलर टायगर रिझर्व्ह बघितलेस तर ते 10-15च्या वर नाही होणार. 15 पण मोठी फिगर आहे, नाही, नक्कीच. होणार नाही. Absolutely. सो पण आपल्याकडे 50 टायगर रिझर्व्ह आहेत ना. बरोबर. मी आता काय झालंय की हे जे टायगर रिझर्व्ह आहेत जिकडे खूप चांगल्या प्रकारे टुरिझम आहे, ते ऑलरेडी चांगलं काम करणारे टायगर रिझर्व्ह आहेत. दे आर पोटेन्शियल टायगर ब्रीडिंग एरियाज. म्हणजे ताडोबा असेल, कान्हा असेल, बांधवगड. सो तिथे फारसं अजून काही करण्याची आवश्यकता नाहीये. दे आर ऑलरेडी वेल मॅनेज्ड प्रोटेक्टेड एरियाज. तिथे टायगर काय नाही केलं तरी सुद्धा तिथे टायगर ब्रीडिंग होणार आहे. प्रॉब्लेम कुठे आहे की तिथून टायगर जेव्हा ब्रीड होऊन जेव्हा डिस्पर्स होतोय, तो बाहेर जातोय, त्याचं काय होतंय आपल्याला कोणालाही माहित नाहीये, ना कुठल्या सरकारला माहिती आहे. तर त्याकडे लक्ष द्यायला हवं आहे आपल्याला. या जेवढ्या एरियाज आहेत त्या सगळ्या एरियाजच्या आउटस्कर्ट्स आणि जे कॉरिडॉर्स आहेत तिथेच मॅक्झिमम पोचिंग होतं. तर आता कोणी जर म्हणत असेल की पोचिंग होत नाही, झिरो पोचिंग वगैरे, असं काही नाहीये. पोचिंग होतं आणि होत राहणार आहे जोपर्यंत वाघांची संख्या आहे, वाघ वाढत राहणार आहे. कारण इट्स अ डिमांड दॅट इज क्रिएटेड समवेअर आणि ते बरोबर. त्याच्यासाठी हे इथे कुठेतरी तो सप्लाय असणार आहे. पण ते आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतंय. पूर्णपणे जरी थांबवलं नाही तरी कंट्रोल नक्कीच करता येऊ शकतं. माझं असं म्हणणं असेल की जे दुर्लक्षित एरियाज आहेत त्यांना पूर्णपणे सिक्युअर करण्याची गरज आहे. तिकडे आता प्रयत्न झाले की कानातनं सटकोसियामध्ये वाघ घेऊन गेले आणि नंतर तो म्हणजे मेला वाघ. बरोबर. कारण काय झालं की तिथे तुम्ही लोकल लोकांना विश्वासातच घेतलं नाही. कारण तिथे वाघ येणार त्यांच्यासाठी एक म्हणजे तेही लोक राहतात ना, त्यांनाही विश्वासात घेतलं पाहिजे. नक्कीच. तुम्ही ऑटोक्रॅटिक वेनी विचार नाही करू शकत. सो ह्या सगळ्या गोष्टींचा फार म्हणजे गांभीर्याने विचार करायला पाहिजे. तिथले जे लोकल एनजीओज आहेत त्यांच्याबरोबर काम करून या गोष्टी इम्प्लिमेंट करायला हव्यात. सो रिपॉप्युलेट करायच्या आधी सिक्युअर करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तिथे वाघ कालांतराने येईलच आणि येऊन राहीलच. पण आत्ता अट्टहास करून एकदम रिलोकेशन करायचं आणि नंतर मग त्याच्या पाठीपाठी हत्तीवरनं माणसं फिरवायची, तो व्यवस्थित आहे की नाही बघायला. हे करण्यापेक्षा आधी हॅबिटॅट सिक्युअर करायला पाहिजे. तिथे जी लोकल लोक त्यांचे त्या हॅबिटॅटवर डिपेंडन्सी आहे त्यांना काय ऑल्टरनेट लाईव्हलीहूड देऊन त्यांना कसं त्या हॅबिटॅटचं त्यांच्यावरची डिपेंडन्सी आधी कमी कशी करता येईल ह्याच्यावर जास्ती लक्ष दिलं पाहिजे. आणि ते जेव्हा आटोक्यात येईल तेव्हा कालांतराने वाघ कदाचित डायरेक्ट पण येऊ शकतील.
तुम्ही रिलोकेट करण्याची गरजच लागणार नाही, कारण ऑटोमॅटिक डिस्पर्सन चालू कॉरिडॉर्स. असतं. जर 500-500 किलोमीटर जर वाघ चालून जात असेल कुठेतरी, तर तिथे येऊ नक्कीच. शकेल की. सो पण तुम्ही जर तिथले नक्षलिझमचे इश्यूज नाही ऍड्रेस केले, तिथल्या लोकांची शिकारीच्या सवयी नाही ऍड्रेस केल्या, तर मग वाघ येऊन जर फायदा काय? तुम्ही येऊन परत त्यांना एक जनावर देताय मारण्यासाठी. सो ह्या ज्या दुर्लक्षित एरिया आहेत त्याच्याकडे पहिले लक्ष दिलं पाहिजे. डॉक्टर आपटे, साधारण पॉलिसी विषयी वगैरे तुमचा अनुभव भरपूर आहे. साधारण पॉलिसी चेंजेस काही याविषयी झाले पाहिजेत का? की आता जसं मगाशी केदारदादा म्हणाला, की तुम्हीही म्हणालात, की सर्कस चालू असते. खेळ चाललेला असतो साधारण आणि इथे कुठेतरी अनप्रेडिक्टेबल जे सर्कमस्टन्सेस होऊ शकतात. कोणी जिप्सीमधून पडू शकतं, त्यांची टक्कर होते. तर म्हणजे साधारण याला कुठेतरी एक रिस्पॉन्सिबल पॉलिसी असली पाहिजे का? की ज्यान्वये साधारण कुठेतरी वाईल्ड लाईफ टुरिझम हा वाईल्ड लाईफ टुरिझम किंवा नेचर टुरिझम म्हणून बघितला जाईल. पॉलिसी विषयी माझी काही मतं फार परखड आहेत आणि अनेक लोकांशी म्हणजे कॉन्झर्वेशन फील्डमध्ये माझे मतभेद व्हायचं कारण तेच आहे की माझी काही मतं अतिशय त्या बाबतीत परखड आहेत. पॉलिसीचं काय आहे ना, ऍक्ट म्हणा किंवा पॉलिसी म्हणा, या काळानुसार बदलायला लागतात. म्हणजे तुम्ही 70च्या दशकात केलेली पॉलिसी तुम्ही 2020 मध्ये अजूनही तेच प्रिन्सिपलवर चालवत नाही असाल होऊ शकत. आणि तेवढ्या ड्रॅकोनियन म्हणजे तुम्ही वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट असं तुम्ही जर पाहिलं तर इव्हन टुरिझम एव्हरी सिंगल व्हेकल गो देअर इज अ क्राईम. कारण यू कांट टेक इव्हन अ ब्लेड ऑफ ग्रास. दॅट इज हाऊ इट इज डिफाईन्ड. आता गाड्या Yes. तुम्ही चालवता त्याच्यामध्ये ब्लेड ऑफ ग्रास येणारच ना टायरमध्ये. डज इट अमाऊंट टू क्राईम? म्हणजे कसं आहे की ठीक आहे, 72 साली जेव्हा तो ऍक्ट आला त्यावेळी काही सर्कमस्टन्सेस होते, तेव्हा तुम्हाला रॅडिकल कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने काही गरजेचं होतं. गोष्टी करणं गरजेचं होतं. पण जसा देश प्रोग्रेस होत गेला, लोकसंख्या वाढत गेली, इकॉनॉमीज इम्प्रूव्ह व्हायला लागल्या, लोकांची ऍस्पायरेशन्स वाढायला लागली, देयर इज अ शिफ्ट इन एंटायर जनरेशन इज शिफ्टेड. त्यामुळे तुम्ही 70च्या दशकातला जर तुम्ही व्ह्यू पॉइंट 2020 साली जर इम्प्लिमेंट तसं करायचं म्हणाला तर तुमचं कॉन्फ्लिक्ट इनएव्हिटेबल आहे. म्हणजे आज तुम्ही नक्कीच. ठीक आहे, आज ताडोबा सारख्या ठिकाणी म्हणजे मी ताडोबाच बोलतोय कारण आपण महाराष्ट्राच्या याच्यात मराठी बरोबर. नक्कीच. बोलतोय म्हणून नक्कीच. ते उदाहरण देतोय, पण ही उदाहरणं सगळीकडे आहेत, फक्त महाराष्ट्रात असं नाही. की ताडोबा सारख्या ठिकाणी आज अ, वाघांची संख्या वाढली. जे पूर्वी 40-50 होते त्या जवळजवळ 150-200 झाले, फक्त ताडोबा आणि ब्रह्मपुरी तो परिसर म्हटला तरी. कॉन्झर्वेशन म्हणजे आमच्या दृष्टीने किंवा वन्य प्राण्यावरती जे कामं करतात त्यांच्या दृष्टीने, सरकारच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे, त्याच्याबद्दल काही दुमतच नाही. पण टायगर संख्या वाढल्यामुळे तिथे त्या आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांच्यावरती होणारे अटॅक म्हणा किंवा त्यांच्या लाईव्हस्टॉकवर होणारे अटॅक म्हणा, यांचंही प्रोपोर्शनल वाढ झाली. आणि ती वाढ होणारच, कारण टायगर हा काय तुम्ही पिंजऱ्यात ठेवल असा प्राणी नाहीये. टेरिटोरियल आहे, मोठा कॅट आहे, त्याची टेरिटोरी त्याला तेवढी लागते. म्हणजे ते बछडा जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याला जसं केदार म्हणाल त्याला डिस्पोज व्हायला लागेल. आणि त्या सँक्च्युरीमध्ये जी जेमतेम 1300 स्क्वेअर किलोमीटर तुमचं सँक्च्युरी नॅशनल पार्क आहे, त्याच्यामध्ये तेवढेच एका लिमिटेड नंबरचे वाघ राहू शकतात. बाकी बरोबर. लोकांना बाकी वाघांना बाहेर जायलाच पाहिजे. म्हणजे हा त्यांचा इव्होल्युशनरी ब्लूप्रिंट आहे तो. मग तो टायगर बरोबर. असेल किंवा तो लेपर्ड असेल. आणि हे डिस्पर्स होणारे वाघ हे पूर्ण ह्युमन डॉमिनेटेड लँडस्केप मधनं जात आहेत ना. आज आपल्याकडे असे तुम्ही म्हणाल तर कंटिग्युअस कॉरिडॉर आहेत कुठे राहिलेले शिल्लक की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मानवाचा हस्तक्षेप नाहीये. दे ऑल आर मुव्हिंग थ्रू अ ह्युमन लँडस्केप. त्यामुळे एका बाजूने आपण सरकारला जो दोष देतो किंवा डिपार्टमेंटला दोष देतो हा पूर्ण चुकीचा प्रकार आहे. कारण शेवटी त्यांना अनेक गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. त्यांना कॉन्झर्वेशन मॅनेज करायचंय, त्यांना हॅबिटॅट मॅनेज करायचंय, त्यांना हे डिस्पर्सिंग पॉप्युलेशन आहे ते मॅनेज करायचंय, त्यांना बफर एरियामध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या लाईव्हलीहूडला मॅनेज करायचंय. नक्कीच. हे सगळं करताना नोबडी इज गॉड. दे विल बी मिस्टेक, दे विल बी प्रॉब्लेम्स. पण आज सोशल मीडिया इज I call it mostly it's a crap kind of a system where we target any single thing की मग डिपार्टमेंट काय करत नाही. अरे नुसतं एसी रूम मध्ये बसून तुम्ही फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर किंवा ट्विटरवरती करायला काय फारशी अक्कल लागत नाही. एनीबडी कॅन डू दॅट. पण ज्या व्यक्तीच्या घरातला एखादा जर माणूस आज जर वाघाने मारला असेल
तर त्या व्यक्तीची मानसिकता काय आहे आज वाघाच्या बद्दल. म्हणजे हे होऊन सुद्धा जर आज त्या प्रोटेक्टेड एरियाच्या बफर एरियामध्ये राहणारे लोक आजही सांगतात, आता सेंट्रल इंडियामध्ये आम्ही एज्युकेशन युनिट गेली 20 वर्ष चालवतोय आणि मी स्वतः संजय बरोबर त्या अनेक विलेजेस मधनं जाऊन काम केलेलं आहे, त्याच्याबरोबर राहिलेलो आहे. लोक आजही ते म्हणतात की सर आमचं वाघांच्या बद्दल आमचं भांडणच नाहीये. वाघांकडनं होणारा आम्हाला होणारा त्रास जो आहे तो, किंवा तिथले असणारे सांबर आणि स्पॉटेड डिअर हे जे आमच्या शेतातील नुकसान करतात, त्याच्याकरता तुम्ही काहीतरी उपाययोजना करा. ते राहू देत ना, त्यांच्याबद्दल आमचं काय नाही, आमची पिढ्याने पिढ्या आम्ही वाघान आणि यांच्याबरोबर राहत आलेलो आहे. म्हणजे त्या लोकांची मानसिकता आज हीच आहे की आम्ही ऍक्सेप्ट करायला तयारच आहे, तुम्ही आम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करा. त्यामुळे आज शहरातनं ट्विटरवर टाकणाऱ्या लोकांच्या याला फारसं मी काय महत्व देत नाही, कारण दे हॅव नो स्टेक्स ऍक्च्युअली एक्सेप्ट फॉर ट्विटिंग फ्यू थिंग्स. इट्स अ फन. मग त्याला तुम्हाला जितके लाईक येईल दॅट यू फील मोर, तुमचे ऍड्रेनालिन वाढतं की अरे मला 1000 व्ह्यूज आले, लाईक आले. हाऊ रविश इज दॅट. प्रॅक्टिकली तुम्हाला बघायला लागेल की तुम्हाला या पॉलिसीज इम्प्लिमेंट, एक तर त्या पॉलिसीज ज्या पाहिजेत की तुम्हाला इम्प्लिमेंट करता आल्या पाहिजे. म्हणजे तुम्ही वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या अंडर काही गोष्टी म्हणाल तर तुम्ही करूच शकत नाही अनलेस यू ब्रेक दोज रूल्स. आणि मग तुम्हाला काही गोष्टी जर करता येत नसतील ज्या कॉन्झर्वेशनच्या दृष्टीने गरजेच्या आहेत, तर तुम्हाला ऍक्ट बदलणं गरजेचं आहे. तुम्हाला ऍक्ट इन्क्लुझिव्ह केले पाहिजे. These acts today have to be inclusive act. You cannot have acts which are exclusive in today's context. आपले प्रोटेक्टेड एरिया ऑलरेडी फ्रॅगमेंटेड आहेत, पूर्ण झालेले. दे आर ऑल डॉमिनेटेड बाय ह्युमन लँडस्केप. So without people, if we are thinking of conservation, I think we are fooling ourselves. It's not going to achieve anything. Only it will increase conflict. We have to work in hand in gloves with forest department, with government and with people. त्यामुळे ऍक्ट आपल्याला हे रिराईटच करायला पाहिजे, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. आणि हे तर माझं स्पष्ट मत आहे आणि याच्याबद्दल मी ओपनली बोलतो. याच्या आधी बोलायचो आणि याच्यानंतरही बोलत राहीन की हे ऍक्ट जे आहेत फंडामेंटली काळानुरूप त्याच्यामध्ये बदल हा व्हायलाच पाहिजे. अदरवाईज त्या ऍक्टला काहीच अर्थ नाही. कारण म्हणजे ऍक्ट आहेत पण ते इम्प्लिमेंट होत नाही. त्याचे आपण खापर सरकारच्या डोक्यावर फोडतो की ते ऍक्ट आहेत तुम्ही इम्प्लिमेंट करत नाही. तुम्ही आजच्या 2020 मध्ये इम्प्लिमेंटेबल आहेत की नाही ते बघा ना, 70-60च्या दशकात केलेलं आहे. तर त्याच्याकडे तुम्हाला एक बॅलन्स्ड तुम्हाला व्ह्यू घ्यायला पाहिजे की जेणेकरून आतापर्यंत झालेलं कॉन्झर्वेशन काम जे आहे त्या ऍक्टच्या अंडर की ते वाया जाता कामा नये. कारण वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट जेव्हा झाला त्याच्यानंतर जे काही आपलं फॉरेस्ट वाचलं, त्याच्याकरता जे आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटला त्या ऍक्ट मध्ये एम्पॉवर केलं गेलं आणि त्याच्याकरता कित्येक जनरेशन ऑफ पीपल फ्रॉम फॉरेस्ट डिपार्टमेंट वर्क रिलेंटलेसली टू प्रोटेक्ट, तर ते आपल्याला वाया नाही घालवायचंय. आपल्याला जे कोर तुमचे प्रोटेक्टेड एरिया आहेत ते आहेतच ना. आपला प्रॉब्लेम बफर एरिया मधला आहे मुख्यत्वे, जो आहे तो कॉन्फ्लिक्ट एरिया हा बफर मधला आहे. तुम्ही पोचिंगचं सोडून द्या, पोचिंग ते सगळीकडे होतं इलिगल असल्यामुळे ते काय कोर काय बफर काय, पोचर डझंट डिस्टिंग्विश बिटवीन दिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीज. आपला आजचा प्रॉब्लेम जो आहे हा वाईल्ड लाईफचा बफर एरिया मधला आहे की जिथे हे प्राणी डिस्पोज होतात आणि जिथे दे कम फेस टू फेस विथ ह्युमन बे. आणि गायी मारणं आणि त्याला कॉम्पेन्सेशन देणं, जसं केदार म्हणाला, दॅट इज वन सिम्पल डायमेन्शन. त्याच्यामध्ये एवढे हार्ट बर्न नसतात. त्यांना तुम्ही 20-25 हजार दिले की तो खुश होतो, नवीन गाय आणते. त्यांनाही माहिती आहे की वाघ येतात आणि गाय मारून जातात. पण जेव्हा माणूस मारला जातो त्यामुळे त्याचं पूर्ण इक्वेशन त्या ह्याच्याकडे बघण्याचं बदलतं. आणि त्या सेन्सिटिव्हिटी आपल्यामध्ये असल्या पाहिजेत. कारण तो जर आपण तसा सेन्सिटिव्हली नाही हँडल केला इशू, तर हीच लोक आज जी म्हणतायत किंवा असू देत नाही सगळे जंगल, हेच त्यांच्या जीवावरती उठते आणि त्यांना तुम्ही थांबू नाही शकणार. जसं आपण मालडोकच्या याच्यामध्ये म्हटलं होतं की एखाद्या शेतामध्ये एखाद्या शेतकऱ्यांनी त्याला मारून टाकलं रात्री काहीतरी घालून, तर कळणार नाही. तुम्हाला या जर बफर एरिया मधल्या विलेजेसचा कॉन्झर्वेशनला जर सपोर्ट नाही मिळाला तर तुम्ही हे जंगल वाचवूच शकत नाही. नक्कीच. म्हणजे दीज पीपल आर युअर ऍक्च्युअली पार्टनर इन कॉन्झर्वेशन. ऍब्सोल्युटली. नक्कीच. आज त्यांना आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उपाध्या देत राहतो, ते विच इज फंडामेंटली रॉंग. वी हॅव डिनाइड देअर राईट्स फॉर व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम. And today, unless you give them their rights and unless you make them in partner in conservation, your conservation is not going to succeed. नक्कीच. अरुण काका, तुम्हाला विनंती करतो, कार्यक्रमाची पुढची सूत्र तुमच्याकडे. बरोबर. दोघंही डॉक्टर आपटे काय किंवा स्वतः केदार काय
डॉक्टर आपट्यांनी जो आत्ता शेवट शब्द वापरला की माझी मतं स्पष्ट आहेत आणि परखड आहेत, ते दोघंही परखड आहेत. आणि काय आहे गंमत, तुम्हाला थोडा जरा ब्रॉडर व्ह्यू लोकमान्य सेवा संघाच्या माध्यमातून जेव्हा हा सादर होतोय कार्यक्रम, त्याच्या मागची काही भूमिका सांगतो. की गेली कित्येक वर्ष नागरी सुविधा असतील किंवा कायदे कानून असतील, नागरी कायदे असतील किंवा इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स असतील किंवा कर विषयक विषय काही नवीन सुधारणा असतील किंवा त्याच्यावर चर्चा असेल किंवा मानसिक आरोग्य असेल, मुलांचं असेल, महिलांचं असेल, वरिष्ठ नागरिकांचं असेल, असे सगळे प्रश्न लोकमान्य सेवा संघाच्या या प्लॅटफॉर्मवर ॲड्रेस होत राहिले गेली कित्येक वर्ष. गेले 4 आठवडे आपण दोघांनी ह्या 2-3 विषयांवरती, म्हणजे सुरुवातीला मरीन लाईफ किंवा सागरी जीव, त्याच्यानंतर आता माळढोक पक्षी आणि आज व्याघ्र संवर्धन आणि संरक्षण, ह्या 3 विषयांवरती इतक्या परखडपणे, इतक्या स्पष्टपणे, कुठेही न झुकता, कुठल्याही प्रकारे राजकीय संदर्भामध्ये न आणता आपल्या दोघांनी जे काही सादर केलं हे लोकमान्य सेवा संघाला अभिमानास्पद असं आहे. कारण या व्यासपीठावर आपण सादर झालात, एक सुदैवाने अशी घटना घडते आहे की हे सगळं रेकॉर्ड होत आहे आणि पुढची 5 वर्षे आपल्याला हे कधी पाहता येणार आहे. तेव्हा इतके विषय तुम्ही स्पर्श केलेत. त्याच्यामध्ये कायदे आहेत, त्याच्यामध्ये टुरिझम आहे, त्याच्यामध्ये वाघाचं संवर्धन, याला इतके विषय मांडलेत तुम्ही की नुसता कोर मॅनेजमेंट नाही आहे, तर तो त्याचा कॉरिडॉरपर्यंत आणि तिथल्या हॅबिटॅट मॅनेजमेंटपर्यंत कितीतरी गोष्टी आहेत. तेव्हा दोघांनीही ह्या विषयाला इतका मोठा आयाम दिला, इतका मोठा व्याप तुम्ही आमच्यासमोर आणि थोड्याशा 1 तासाभराच्या अवधीमध्ये मांडलात. तुमचा अधिकार आणि तुमचं विद्वत्ता या विषयामधली आम्हाला अभिमान आहे या दोन्हीचा. आणि याच्या पुढच्या काळामध्ये तुमच्याबरोबर नियमितपणे काम करायला आम्हाला आवडेल. परंतु लोकमान्य सेवा संघाच्या या व्यासपीठावर एक वेगळा विषय तुमच्या माध्यमातून अभ्यासासाठी लोकांसमोर आला, याच्यात आम्हाला समाधान आहे, आनंद आहे. तेव्हा आपण दोघं आपण इथे सामील झालात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि आभार मानायचे का, धन्यवाद द्यायचे का, कारण हे नातं आपलं पुढे चालू राहणार आहे. आणि लोकेश सारखा माझा मित्र जेव्हा माझ्या बरोबर आहे, तेव्हा त्यांनी इतक्या चतुरपणे चपखलपणे आपल्या दोघांना प्रश्न विचारले आणि त्याच्या माध्यमातून तो रंगत गेला विषय. तेव्हा प्रोफेसर लोकेशचे सुद्धा मनपूर्वक आभार. आणि लोकमान्य सेवा संघाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतर्फे पुनश्च एकदा आपले आणि प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. कारण आत्ता काही प्रेक्षक नाही आहेत आपल्या समोर बघायला, परंतु हा कार्यक्रम आठवड्याभरामध्ये 800-1000 लोकांपर्यंत पोहोचणार आहे याची मला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना.